नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीची काळजी घेत असतो। अर्जुन सायलीला म्हणतो, जास्त जळजळ तर होत नाही ना? तर सायली म्हणते, नाही पण। तर त्यावेळी चैतन्य म्हणतो, चालू दे तुमचा रोमांस चालू दे, मी येतो। तर त्यावेळी आता सायली म्हणते, थांबा, अहो आज तुम्ही डॉक्टर विचारे यांच्या लॅबमध्ये गेला होता ना, मग तिथे काय घडलं? ते सॅम्पल तुमच्या हाती लागलं का? तर आता अर्जुन म्हणतो की हो, तिथे आम्ही गेलो होतो। असं म्हणत घडलेला सर्व प्रकार आता अर्जुन सायलीला सांगू लागतो, कारण ज्यावेळी अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी गेलेले असतात आणि नवादेंनी ज्या सॅम्पलवर क्रॉस केलेलं असतं ते सॅम्पल दुसऱ्या असिस्टंटकडून डस्टबिनमध्ये टाकलं जातं। आता डॉक्टर विचारे ज्यावेळी ते सॅम्पलबद्दल विचारतात त्यावेळी ते असिस्टंट म्हणतात, मी आत्ताच डस्टबिनमध्ये टाकला आहे। आणि तिथला कचरा एक कर्मचारी बाहेरच्या मोठ्या डस्टबिनमध्ये नेऊन टाकतात। आणि शेवटी अर्जुन आणि चैतन्य हे या सगळ्या कचऱ्यामधून ते सॅम्पल शोधून काढतात। अर्जुन म्हणतो, शेवटी ते सॅम्पल आमच्या हाती लागलंच। असं म्हणत अर्जुन आता सायलीला ते सॅम्पल दाखवतो। तर आता सायली म्हणते, याचा अर्थ हे सॅम्पल खरं तन्वीचं असेल का? तर चैतन्य म्हणतो, एक मिनिट, तन्वीबद्दल ह्या प्रियाला कसं माहीत असेल? म्हणजे खरी तन्वी कोण किंवा खोटी तन्वी कोण? अर्जुन म्हणतो, या प्रियाचा जरी काही संबंध नसला तरी नागराज आणि महिपत या दोघांचा संबंध नक्कीच आहे। तर चैतन्य म्हणतो, जर नागराजला माहीत आहे की खरी तन्वी जिवंत आहे, मग त्याने आत्तापर्यंत तिला जिवंत ठेवलं असेल का? मला तरी वाटतं की तो जिवंत ठेवू शकत नाही। कदाचित या नागराजने खऱ्या तन्वीला मारलं असेल। तर सायली म्हणते, जर खरी तन्वी जिवंतच नाही, मग हा केस किंवा हे सॅम्पल खऱ्या तन्वीचं नाही आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, हे सॅम्पल खऱ्या तन्वीचंच आहे। कारण नागराज आणि महिपत हे पुढचा विचार करणारी माणसं आहेत। ज्यावेळी तन्वी त्यांच्या हाती लागली त्यावेळी नक्कीच त्यांनी त्या तन्वीला मारलं असेल, परंतु तन्वीला मारतेवेळी त्यांनी तन्वीचं काही DNA सॅम्पल आपल्याकडे ठेवलं असेल, कारण त्यांना माहीत असेल की भविष्यात या गोष्टी नक्कीच कराव्या लागतील, विशेषतः प्रियाला तन्वी म्हणून पाठवताना। आणि म्हणूनच कदाचित तिचे काही केस किंवा तिची नखं त्यांनी आपल्याकडे ठेवली आणि त्यापैकीच हे एखादं सॅम्पल असू शकतं, असा अंदाज अर्जुनने मांडलेला असतो। आता चैतन्य आणि सायली अर्जुनच्या या बोलण्याचा विचार करू लागतात। तर दुसरीकडे अस्मिताच्या बँक अकाउंटचा नक्की काय प्रॉब्लेम झाला हे पाहण्यासाठी सचिन आता इथे बँकमध्ये पोचलेला असतो। आता तिथे येताच त्या बँक कर्मचाऱ्यांशी बोलत सचिन म्हणू लागतो, हे पासबुक माझ्या बायकोच आहे, म्हणजेच अस्मिता दीक्षित यांचं। गेले काही दिवस आम्ही ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पैसे तर येत नाहीत आणि कार्ड ब्लॉक केलं गेलं आहे असं सांगितलं जातं, परंतु आम्ही तर कार्ड बंद केलंच नाहीये, त्यामुळे तुम्ही जरा बघाल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय? असं म्हणत आता सचिन ते पासबुक त्या कर्मचाऱ्यांच्या हाती देतो आणि म्हणू लागतो, अस्मिता दीक्षित म्हणजेच प्रताप सुभेदार यांची मुलगी। तर आता ते कर्मचारी म्हणतात, सुभेदार हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कस्टमर आहेत, त्यामुळे तुम्ही एक काम कराल का, तुम्ही आमच्या मॅनेजर साहेबांशी बोला, ते नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील। सचिन त्यांना विचारतो, कुठे आहे त्यांची कॅबिन? ही समोर आहे तीच का? तर ते म्हणतात की हो। आता सचिन मॅनेजर साहेबांच्या केबिनच्या दिशेने निघालेला असतो। तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणू लागते, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी सुद्धा किती भयंकर आहेत ना या गोष्टी। आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, या सगळ्यामध्ये प्रिया खरंच सामील असेल काय हो? तर आता अर्जुन म्हणतो, प्रिया तिचा स्वार्थ गाठण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे। तर आता अर्जुन म्हणतो की हो, या सगळ्यामध्ये नक्कीच ही प्रियासुद्धा सामील असेल। जर नागराज आणि महिपत या दोघांनी जर खऱ्या तन्वीला मारलं असेल तर तिची जागा चालवण्यासाठी प्रियाने नक्कीच हे कारस्थान केलं असेल। तर चैतन्य म्हणतो, एक मिनिट अर्जुन, ही आपली शक्यता आहे, कदाचित आपण असं समजूया की 50% त्या तन्वीला मारलं असेल किंवा 50% ही शक्यता आहे की तन्वी जिवंत असेल आणि खरी तन्वी कोण आहे हे त्यांना माहीतही असेल। अर्जुन म्हणतो, हो, ही शक्यता नाकारता येत नाही। आणि दुसरीकडे हे महिपत आणि नागराज प्रियाच्या अगेन्स्ट एखादं तरी हत्यार आपल्याकडे ठेवणारच, आणि ते हत्यार म्हणजेच खरी तन्वी। जर कधी प्रियाने त्यांना धोका देण्याचा प्रयत्न केला, इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर ते दोघं तिला अडवतील आणि खऱ्या तन्वीला तिच्या समोर उभं करतील, आणि मग मात्र प्रिया काहीच करू शकत नाही। म्हणूनच प्रिया हे सगळं काही त्यांचं ऐकते, ते जसं सांगतील तसं प्रिया वागते। तर आता अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर सायली म्हणते, अंदाज, सगळे अंदाज आहेत,
खरं काय काहीच हाती लागत नाहीये, काहीच कळत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, म्हणूनच ही सॅम्पल आता आपल्याकडे ठेवायची आहे. कारण जर उद्या वेळ आली, खरी तन्वी आपल्याला सापडली, तर आपल्याला ही DNA टेस्ट करता येईल. तर सायली प्रार्थना करत म्हणते, देव करो आणि हा दिवस लवकर येऊ. परंतु हा विषय जर आपण बोलत असो ना, तर त्यावेळी माझ्या सतत डोळ्यासमोर पूर्णाजींचा चेहरा येतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन आपल्याला माहीत नाहीये की हे सॅम्पल आपल्याला किती दिवस आपल्याकडे हे ठेवावं लागेल. परंतु अर्जुन हे सॅम्पल जर आपल्याकडे ठेवायचं असेल तर ते अगदी सुरक्षितच ठेवावं लागेल. आणि म्हणूनच आता अर्जुन सायलीच्या हातातील सॅम्पल घेतो आणि ठेवायला जातो. आता ते सॅम्पल त्याने लॉकरमध्ये ठेवलेलं असतं. तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की प्रिया सॅम्पल बदलायला गेली होती, त्याचा अजून एक आपल्याकडे पुरावा आहे. चैतन्य विचारतो, कुठला? तर त्यावेळी अर्जुन त्याच्या खिशातील तो नेकलेस बाहेर काढतो आणि तो नेकलेस सायलीला दाखवतो. सायली म्हणते, अरे हो, हा तर सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि याबद्दल तर तिला जाब विचारायलाच हवा. तर अर्जुन म्हणतो, चांगल्या कामासाठी उशीर कसाला, आताच जाऊयात ना. सायली म्हणते, आता काय उपयोग आहे, कारण आता तर ती एकटीच असणार. ज्यावेळी त्या ठिकाणी बाबा असतील आणि महत्त्वाचं म्हणजे अश्विन भाऊजी असतील, त्याचवेळी आपण विचारूया, म्हणजे खरं काय ते त्यावेळी आपल्याला कळेल. अर्जुन म्हणतो, हो. असं म्हणत आता सायली पुन्हा एकदा तो नेकलेस अर्जुनकडे देते. आता अर्जुन तोही नेकलेस लॉकरमध्ये लपवून ठेवतो. तर दुसरीकडे बँकेत आपल्याला पाहायला मिळतं की प्रतापराव सुद्धा मॅनेजर यांना भेटण्यासाठी गेलेले असतात. आता मॅनेजर हे प्रतापरावांचे मित्र असतात आणि म्हणूनच ते त्यांचे आभार मानत म्हणतात, थँक्यू सो मच राकेश की तू माझ्या सांगण्यावरून माझ्या मुलीचं अकाउंट फ्रीज करून ठेवलंयस. खरं तर हे करून तू माझं खूप मोठं काम केलंयस. तर आता प्रतापराव राकेश यांना प्रश्न करत म्हणतात, मला एक सांग की आता कोणत्या सिच्युएशनमध्ये की तुम्ही असं बँक अकाउंट फ्रीज करून ठेवता? तर त्यावेळी राकेश म्हणू लागतात, एका सिच्युएशनमध्ये असं केलं जातं की ज्यावेळी आपल्या बँकेतून म्हणजे आपल्या कार्डमधून जास्त अमाऊंट विड्रॉ केली जाते आणि त्याचवेळी ह्या सिच्युएशनमध्ये हीच ॲक्शन घेतो आणि ते कार्ड किंवा ते अकाउंट फ्रीज करून ठेवतो. तर आता प्रतापरावांना ते म्हणतात, आणि अगदी तुझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडलं. आता हे ऐकून प्रतापरावांना धक्का बसतो. प्रतापराव म्हणतात, म्हणजे? तर त्यावेळी राकेश त्यांच्याकडे असणारं अस्मिताचं बँक स्टेटमेंट दाखवतात आणि म्हणू लागतात, हे बघ, गेल्या काही दिवसामध्ये इतकी जास्त अमाऊंट ही काढली गेली आहे. अगोदरच तुझ्या मुलीच्या अकाउंटमध्ये खूप बॅलन्स आहे. तर आता प्रतापराव म्हणतात की हो, मी ती लहान असल्यापासूनच तिचं हे सेव्हिंग अकाउंट बनवलं होतं आणि अगदी ती लहान असल्यापासून तिचे हे सगळे पैसे साठवले गेले आहेत, त्याला कधीच कोणी हात लावला नाही. तर राकेश म्हणतात, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये खूप अमाऊंट काढली गेली आहे. तर आता प्रतापराव पाहतात तर 5 लाख, 3 लाख, 4 लाख अशी भरपूर सारी अमाऊंट काढली गेलेली असते. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सचिन आलेला असतो. सचिन आता केबिनच्या बाहेर उभा असतो आणि प्रतापराव आणि राकेश यांचं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असतो. तो व्हिडिओ बनवत असतो. तर प्रतापराव म्हणू लागतात, राकेश, बरं झालं या सगळ्या गोष्टी तू मला आत्ता दाखवल्यास. या पुढे जाऊन जर हे प्रकरण अजून वाढलं असतं तर हाताबाहेर गेलं असतं. परंतु योग्य वेळी मी हा निर्णय घेतला आणि त्याला तू साथ दिलीस. अस्मिताच्या बँक अकाउंटमध्ये भरपूर सारे पैसे आहेत, परंतु ते आता आहेत हे कोणाच्याही हाती लागायला नको, अगदी अस्मिताच्या सुद्धा नको. त्यामुळे मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे बँक अकाउंट असंच फ्रीज असू देत. आणि नेमकं हे सगळं बोलणं आता इथे सचिनने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवून घेतलेला असतो. तर प्रतापराव आता राकेश यांचे आभार मानतात. तर राकेश म्हणू लागतात, प्रताप, हे सगळं काही मी मैत्री खातर केलं आहे, नाहीतर बँकेकडून असं कोणत्याही प्रकारचा डिसिजन डायरेक्ट घेतला जात नाही. त्यासाठी जी प्रोसेस असते ती करावी लागते. परंतु मी कोणत्याही प्रोसेसला न जाता तुझ्या बोलण्यावरून तुझ्या शब्दाखातर हे केलं आहे. त्यावेळी प्रतापराव म्हणतात, माहीत आहे मला, हे सगळं काही तू माझ्या सांगण्यावरून केलंस, परंतु मी सांगेपर्यंत हे असंच चालू राहू देत. असं म्हणत आता प्रतापराव त्यांचे आभार मानत तिथून निघत असतात. आणि इथे मात्र सचिनने त्यांचा व्हिडिओ बनवलेला असतो. आता या सगळ्यामुळेच सचिनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीची काळजी घेत असतो. तिच्या पायावर झालेल्या जखमेला तो क्रीम लावून देत असतो. तिची खूप मनापासून काळजी करत असतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, अहो, याची जास्त काही गरज नाहीये, मला एवढा त्रास नाही होत आहे. अर्जुन काळजीने सायलीला विचारतो, खूप दुखतंय ना? तर सायली म्हणते, फारसं नाही. तर अर्जुन म्हणतो, फारसं नाही म्हणजे दुखतंय, थांब मी अजून थोडी क्रीम लावतो. असं म्हणत अर्जुन क्रीम लावत असतो. सायलीला मात्र अर्जुनची ही काळजी पाहून हसायला येत असतं. सायली अर्जुनला म्हणते, अहो, एवढी काळजी करू नका, जखम एवढी मोठी नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, जखम मोठी नाही आहे? अगं, पायाची काय अवस्था झाली आहे ती बघ जरा, मला बघून सुद्धा भीती वाटते, मला काळजी वाटते तुझी.
किती लागलंय बघ ना, असं म्हणत अर्जुन सायलीची काळजी करत असतो. त्यावेळी सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, किती जपणार आहात तुम्ही अजून मला, आणि स्वतःला किती त्रास करून घेणार आहात? तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तुला माहीत आहे, तुला काहीही झालेलं मी सहन करू शकत नाही. आता इथे तुझ्या पायाला लागलंय, पण आग मात्र माझ्या पायाची होते. आता अर्जुन सायलीच्या जखमेवर फुंकर मारून देतो आणि सायलीला म्हणतो, आता तू कुठेही जायचं नाहीयेस. जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत तू बेडवरून खाली उतरायचं नाही. सायली म्हणते, काय? आत्ताच तर मला बसून कंटाळा आलाय आणि तुम्ही मला म्हणताय की बेडवरच बसून राहायचं? नाही नाही, अहो मला खरंच कंटाळा आलाय. तर अर्जुन म्हणतो, मग एक काम कर, रील्स बघत बस, मोबाईल घे आणि रील्स बघ. सायली म्हणते, मला नाही आवडत. अर्जुन म्हणतो, मग टीव्ही बघ. सायली म्हणते, त्यासाठी तर खालीच जावं लागेल. अर्जुन म्हणतो, नाही, तुला इथून हलताही येणार नाही. सायली म्हणते, अहो असं काय करताय, मला खरंच खूप कंटाळा आलाय, माझा टाइमपासही होत नाहीये. अर्जुन म्हणतो, तुला एंटरटेनमेंट हवी आहे ना, मग थांब, मी तुला एंटरटेनमेंट करून देतो. सायली म्हणते, काय? तुम्ही काय करणार आहात नक्की? अर्जुन म्हणतो, थांब तरी. तर आता अर्जुन छान असं गाणं लावतो आणि त्यावर डान्स करू लागतो आणि सायलीला खूप छान वाटत असते. सायली अर्जुनला टाळ्या वाजवतच प्रोत्साहन देत असते. अर्जुन एवढा छान भन्नाट डान्स करतो की सायलीचं दुखणं कुठचं कुठे पळून जातं. तर त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो, आवडला ना डान्स? आवडला का एंटरटेनमेंट? तर सायली म्हणते, हो, अहो किती भन्नाट डान्स केला तुम्ही, आणि मला जर रोज अशी एंटरटेनमेंट मिळत असेल ना तर मी नक्कीच इथे बसून राहायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, हो का? असं म्हणत अर्जुन सायलीच्या जवळ जात असतो. तर सायली म्हणते, अहो तुम्ही काय करताय? अर्जुन म्हणतो, आता तर तुला कोणीच वाचवू शकत नाही आणि तू तर इथून पळूनही जाऊ शकत नाही. सायली म्हणते, अहो, परंतु त्याचवेळी कल्पनाताई आवाज देत म्हणतात, सायली, अर्जुन, जेवायला चला. आता मात्र सायलीला हसायला येतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे तर नेहमीचंच झालंय, नेहमी तुला कोणी ना कोणी वाचवायला येतच, आणि आज तर काय, मम्मा तिने तुला वाचवलंय ना. तर आता अर्जुन आवाज देत म्हणतो, हो हो आलो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो खाली जाताना काय घेऊन जायचंय, लक्षात आहे ना? अर्जुन म्हणतो, हो. असं म्हणत आता ठरल्याप्रमाणे आता तो नेकलेस खाली घेऊन जायचा ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाला मात्र स्वयंपाकघरात चांगलंच राबवलं जातं. प्रिया खूप चिडलेली असते. ती मनाशीच म्हणते, मला तर हा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक बनवून ना खरंच खूप कंटाळा आला आहे. या खादाड सुभेदारांना फक्त खायचं असतं, पण बनवून बनवून माझे हाल मात्र फार वाईट झाले आहेत. तर त्याचवेळी कल्पनाताई म्हणतात, सायली, अर्जुन कुठे राहिलेत? हे बघा आलेच. तर आता सायली म्हणते, अहो मला खाली सोडा ना, मी चालू शकते. अर्जुन म्हणतो, नाही, तुला जमिनीलाही पाय लावता येणार नाही. असं म्हणत आता अर्जुन सायलीला उचलून घेऊनच आलेला असतो. तर आता प्रतापराव आणि कल्पनाताई त्या दोघांकडे पाहू लागतात. आता सायली अर्जुनची तक्रार प्रतापराव आणि कल्पनाताईंकडे करत म्हणते, आई बाबा बघा ना हे कसे करतायत. तर कल्पनाताई म्हणतात, तो काही चुकीचं करत नाहीये. असं म्हणत सर्वजण आता अर्जुनची साथ देतात. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू हे जे काही करतोयस ना ते मला सुद्धा कधी जमलं नाही या. तर कल्पनाताई म्हणतात, अहो काय चाललंय तुमचं हे? आणि सायली, हे बघ, जखम पूर्ण बरी होईपर्यंत तुला तुझ्या पायाची काळजी घ्यायची आहे. सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही मला खाली तर उतरवा, मी एका पायावर तुमचा आधार घेत हळूहळू चालू शकते. अर्जुन म्हणतो, एका पायावर? सायली म्हणते, हो नक्की, मी नीट चालेल. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन उतरव तिला बरं खाली. तर आता अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला सावकाश जेवणासाठी घेऊन येतो. इकडे मात्र प्रियाच्या पोटात चांगलीच आग पडलेली असते. प्रिया म्हणते, आपण जेवूयात का आता? आता मला खरंच खूप भूक लागली आहे. असं म्हणत प्रिया जेवणाला सुरुवात करणार. तर कल्पनाताई म्हणतात, अगं यांना जेवण तर वाढू देत. असं म्हणत आता कल्पनाताई काही प्रियाला जेवू देत नाहीत. आता सायली जेवण वाढत असते. तर कल्पनाताई म्हणतात, सायली अगं तू बस, मी जेवण वाढते. असं म्हणत कल्पनाताई सर्वांना जेवण वाढतात आणि स्वतःही जेवायला बसतात आणि म्हणतात, चला जेवणाला सुरुवात करूया. तर त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मला तुम्हा सगळ्यांशी जरा बोलायचं आहे. तर सर्वच जण अर्जुनकडे पाहतात. इकडे मात्र प्रियाने घाईघाईने खायला सुरुवात केलेलं असतं, परंतु अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रियालाही जेवण थांबवावं लागतं. प्रिया ही अर्जुनकडे पाहू लागते. ती अगोदरच घाबरून गेलेली असते. आता अर्जुनकडे पाहत असते, परंतु त्याचवेळी अर्जुनही तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, खास करून तन्वीशी. आता मात्र प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं. कारण नक्की काय घडलंय प्रियाला काहीच माहीत नसतं. आता प्रिया आणि अश्विन एकमेकांकडे पाहतात. तर अश्विन अर्जुनला विचारतो, काय झाले दादा? तर आता अर्जुन त्याच्याकडे असणारा नेकलेस दाखवत म्हणतो, हा नेकलेस तुझा आहे ना तन्वी? आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर कल्पनाताई तो नेकलेस हातात घेतात आणि म्हणतात, हो, हा तर तन्वीलाच दिलेला नेकलेस आहे. खरं तर तन्वी या घरात लग्न होऊन आली त्यावेळी पूर्णाईंनी हा नेकलेस तिला भेट म्हणून दिला होता.
आता प्रिया मात्र स्वतःला सावरत म्हणते, नाही नाही, हा नेकलेस माझा नाहीये, हा नेकलेस दुसरा कुणाचा तरी असू शकतो, कारण पूर्णा आजीने मला दिलेला नेकलेस वेगळा आहे, हा नेकलेस तर मी पहिल्यांदाच बघतेय. असं म्हणत प्रिया आता तो नेकलेस आपला नाही असं दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. आता कल्पनाताई प्रियाकडे पाहतात तर प्रिया म्हणते, हा म्हणजे या दोघांमध्ये बरंच साम्य आहे, पण तो नेकलेस वेगळा आहे. तर कल्पनाताई आता निरखून तो नेकलेस पाहतात. तर सायली प्रियाला प्रश्न करत म्हणते, हो का, मग तुझा नेकलेस कुठे आहे, बघू, जरा घेऊन येशील का? तर कल्पनाताई म्हणतात, अगं घेऊन यायची काय गरज आहे आणि दाखवायची काय गरज आहे, मला तर माहीत आहे की हाच नेकलेस तन्वीचा आहे. तर अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, नाही मम्मा, म्हणजे तू एवढ्या खात्रीशीर कसं काय सांगू शकतेस? तर कल्पनाताई म्हणतात, अश्विन, अरे बाईला तिचा दागिना अगदी बरोबर ओळखता येतो, त्याची पारख अगदी व्यवस्थित असते. आणि हा नेकलेस ज्यावेळी पूर्णाईने केला होता ना, त्यावेळी हा नेकलेस बनवण्यासाठी पूर्णाईंसोबत मीच तर गेले होते, आणि हा काय ह्याच्यावरचा होलमार्क हा सुद्धा मला चांगलाच आठवतोय. आता मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. तर दुसरीकडे अस्मिता बाळाचे कपडे घडी करून ठेवत असते, ती आपली कामं आवरत असते, आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सचिन येतो. सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अस्मिता म्हणते, बोल ना, काय झालंय? सचिन म्हणतो, नाही म्हणजे मला माहीत आहे त्याचा काही उपयोग होणार नाही, परंतु कसं आहे ना अस्मी, मी तुझ्यापासून काही लपवत नाही ना, म्हणून हेही मी तुला सांगून टाकतो. तर अस्मिता म्हणते, सचिन काय झालंय नक्की, एवढं काय दाखवायचंय? तर सचिन म्हणतो, आज मी तुझ्या बँकेत गेलो होतो तुझ्या अकाउंटचा नक्की काय प्रॉब्लेम झालाय याची चौकशी करण्यासाठी, आणि त्यावेळी तुझे डॅडही तिथे होते. तर अस्मिता म्हणते, यात सांगण्यासारखं काय आहे आणि वेगळं काय आहे? ही चांगलीच गोष्ट आहे ना, म्हणजे डॅडच्या ओळखीचे तिथे आहेतच, मग नक्की माझ्या बँकचा काय प्रॉब्लेम झालाय तो सॉर्ट आउट करण्यासाठीच डॅड गेले असतील ना. आणि मीच तर त्यांना कित्येक वेळा बोलली आहे की डॅड लवकरात लवकर जाऊन ते काम पूर्ण करून घ्या, आणि म्हणूनच तर ते गेले असतील. तर सचिन म्हणतो, परंतु परवाच तर त्या माणसासोबत डॅड तुझे फोनवर बोलले होते ना, मग आज जाऊन भेटायची काय गरज होती? परवा तुझी मम्मा काय म्हणाली होती, इथे तर तुझ्या डॅडने इथून फोन केला तर एका फोनवर काम होऊ शकतं, तर तुझे डॅड तिथे जाऊन भेटतात काय, त्यांच्याशी चर्चा काय करतात, त्यांच्याशी हात मिळवणी काय करतायत? एवढं सगळं होऊ नये तरीही मला सांग की तुझं अकाउंट आजच्या दिवसात ॲक्टिवेट झालंय का? तर अस्मिता म्हणते, नाही, अजूनपर्यंत तरी नाही. तर सचिन अस्मिताला म्हणतो, तुझे डॅड तिथे गेल्यावर हे काम तर सहज व्हायला पाहिजे होतं, आणि तरी सुद्धा ते झालं नाहीये, याचा अर्थ कळतोय ना अस्मी तुला? आता सचिन अस्मिताला म्हणतो, मला तुला एक व्हिडिओ सुद्धा दाखवायचा आहे. असं म्हणत आता सचिन त्याने बनवलेला व्हिडिओ आता अस्मिताला दाखवतो. आता अस्मिता तो व्हिडिओ प्ले करते, आणि ज्यावेळी अस्मिता त्या व्हिडिओमधलं बोलणं ऐकते त्यावेळी मात्र अस्मिताला धक्काच बसतो. तर दुसरीकडे प्रतापराव आता अर्जुनला म्हणतात, पण अर्जुन? तर अर्जुन म्हणतो, मी एका क्लायंटच्या ब्लड रिपोर्टचे रिपोर्ट पुन्हा एकदा रिचेक करण्यासाठी एका प्रायव्हेट लॅबमध्ये गेलो होतो. तेथीलच एका कर्मचाऱ्याने हा नेकलेस माझ्याकडे दिला. तिथल्या एका लॅब असिस्टंटकडून हा नेकलेस माझ्याकडे आला. आता हे ऐकल्यानंतर खरातेच सर्वांनाच धक्का बसतो. तर अर्जुन म्हणतो, त्यावेळी हा नेकलेस मी ओळखला, कारण पूर्णा आजीने प्रियाला तो नेकलेस देण्या अगोदर मला तो नेकलेस दाखवला होता, त्यामुळे मला त्या नेकलेसबद्दल माहीत होतं. तर प्रिया अर्जुनला म्हणते, कदाचित तुमचं गैरसमज तर होऊ शकतो ना? तर अर्जुन म्हणतो, मलाही असंच वाटलं होतं, माझाही गैरसमज झाला असंच मला वाटलं, आणि म्हणूनच मी या नेकलेसचा फोटो आणि हॉलमार्क आपल्या नेहमीच्या ज्वेलर्सला पाठवला, आणि त्यांनी तर मला लगेच मेसेज केला, आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की हा नेकलेस आपलाच आहे, म्हणजेच हा नेकलेस पूर्णा आजीने तिच्या नाचसुनेसाठी बनवला होता. आता मला सांग तन्वी, तुझा हा नेकलेस त्या लॅब असिस्टंटपर्यंत कसा पोहोचला? आता मात्र सर्वच जण प्रियाच्या उत्तराची वाट पाहत असतात, परंतु प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर आता इथे मात्र अश्विन खूप चिडलेला असतो. अश्विन म्हणतो, काय झालंय तन्वी, अगं बोल ना काहीतरी, सर्वजण तुझ्या उत्तराची वाट पाहत आहेत, मला सांग नक्की हा काय प्रकार आहे? तुझा नेकलेस त्या लॅब असिस्टंटपर्यंत गेलाच कसा? बोल तन्वी. तर आता प्रिया शेवटी नेहमीप्रमाणे खोटं बोलायला सुरुवात करते आणि म्हणते, सॉरी, खरं तर हा नेकलेस माझाच आहे, मी आतापर्यंत कबूल केलं नव्हतं, कारण मला तुम्हाला कोणाला सांगायचं नव्हतं, परंतु आता सत्य कळालंच आहे. तर ऐका, मी आज माझ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेले होते. खरंच ती खूप आजारी आहे आणि तिची तेवढी परिस्थितीही नाही. मला तिला पैसे द्यायचे होते, परंतु माझ्याकडे पैसे नव्हते, आणि म्हणून काय करावं काहीच मला सुचलं नाही, आणि म्हणूनच मी जाताना मी माझा नेकलेस घेऊन गेले, परंतु तिला देण्या अगोदरच माझा हा नेकलेस चोरीला गेला. तर हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय चोरीला गेला? तर प्रिया म्हणते की हो, माझा नेकलेस चोरीला गेला आणि मला तिला देताच आला नाही. तर आता प्रतापराव म्हणतात, एक मिनिट,
तन्वी, हे तुझं स्त्रीधन आहे, त्याचं काय करायचं हे तुझं तू ठरवू शकतेस. परंतु हा नेकलेस आपल्या आजीने आपल्यासाठी दिलाय ह्याचं तुला भान हवं होतं. अगं, जर तुझ्या मैत्रिणीला द्यायचाच होता तर अगोदर घरात कोणाला तरी कल्पना द्यायला हवी होतीस तू. तर अश्विन म्हणतो, बाकी सगळ्यांचं सोड, परंतु तुला मलाही सांगता आलं नाही का? अगं, मला तरी तू याची पूर्वसूचना द्यायला हवी होतीस. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे मी तुझ्याकडे पैसे मागितले होते, पण तू वेळेत मला पैसे दिलेच नाहीस. तू जर पैसे दिले असते तर हा नेकलेस घेऊन जायची वेळच आली नसती. अश्विन, अरे तुझ्याकडे मी पैसे मागितले होते, आठवतंय ना तुला? अश्विन म्हणतो, हो, पण कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो. मला पुन्हा एकदा आठवण करायची होती, मी दिली असते पैसे. तर प्रिया म्हणते, अश्विन जाऊ देत ना, आता आपल्याला नेकलेस मिळालाय ना. तर अर्जुन म्हणतो, नाव काय तुझ्या मैत्रिणीचं? तर प्रिया म्हणते, सारिका. अर्जुन म्हणतो, फोन कर ना. तर प्रिया म्हणते, का कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये का? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अश्विन, अरे मी खरं सांगते. अश्विन म्हणतो, हो का? तर सर्वच जण प्रियाकडे पाहत असतात. प्रिया किती खोटं बोलत आहे हे सगळ्यांना चांगलंच माहीत असतं. परंतु प्रिया म्हणते, आता हा नेकलेस मिळालाय ना, मग हा विषय इथेच संपूया ना. खरं तर हा नेकलेस मिळाला ना, ते पाहून मी खरंच खूप खुश झाले आहे. मी सांगू का, खरं तर हा नेकलेस ना त्या लॅब असिस्टंटनेच चोरला असणार. अर्जुन म्हणतो, हो का? पण मला सांगता मी, जर हा नेकलेस त्या लॅब असिस्टंटने चोरला असता तर मग त्याने तो माझ्याकडे का दिला असता? आता मात्र अर्जुनच्या या प्रश्नाचं उत्तर प्रियाकडेही नसतं. आता घरातील सर्वच जण प्रियाकडे पाहत असतात. तर दुसरीकडे सचिन अस्मिताला जो व्हिडिओ दाखवतो त्यामुळे अस्मिताच्या पायाखालची जमीनच सरकते. अस्मिताला काय बोलावं काहीच कळत नाही. अस्मिता म्हणते, डॅडने जर खरंच प्रयत्न केले असते तर एव्हाना आपल्याला पैसे काढता यायला हवे होते. आता इथे सचिनने व्हिडिओ तर काढलेला असतो, परंतु आवाज येत नसतो, कारण आतमध्ये केबिनमधला आवाज बाहेर येत नसतो. त्यामुळे आता इथे सचिन अस्मिताला म्हणू लागतो, अस्मिता, अगं तुझे डॅड हे सांगायला गेले असतील की कुठल्याही परिस्थितीत हे डिॲक्टिवेट झालेलं अकाउंट ॲक्टिव्ह करायचं नाही, कारण कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलीच्या हाती हे पैसे लागायला नको. आता हे ऐकल्यानंतर अस्मिताला धक्काच बसतो. तर अस्मिता सचिनला म्हणते, सचिन, पण ते असं का करतील? तर सचिन म्हणतो, कारण त्यांचा माझ्यावर संशय आहे. त्यांना असं वाटते की तुझे पैसे मी उधळतोय, मी ते पैसे जुगार किंवा दारूवर उधळतोय, त्यामुळेच तर त्यांनी तुझं अकाउंट आता फ्रीज करून ठेवलं आहे, तुझं अकाउंट डिॲक्टिवेट केलं. अस्मिता, अगं त्यांचा विश्वास नाही आहे माझ्यावर, किंवा त्यांना असंही वाटत असेल की मी फ्रॉड आहे. तर अस्मिता म्हणते, नाही रे, असं काही नाही आहे. तर सचिन म्हणतो, बघ, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की याचा काही उपयोग होणार नाही, तरीसुद्धा मी तुला फोटो आणि व्हिडिओ दाखवलेत. तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, त्यासाठीच मला हे सगळं काही करावं लागलं. ठीक आहे अस्मिता, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर काहीच हरकत नाही, पण मला खात्री आहे की तुझ्या डॅडनेच तुझं हे अकाउंट डिॲक्टिवेट केलं आहे. नाही, असं का करत असतील डॅड? हे जर खरं असेल ना तर मी डॅडना उद्याच विचारणार आहे की डॅडनी असं का केलं. तर आता सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता, नक्की विचारशील ना? यावेळी वीक तर पडणार नाहीस ना? तर अस्मिता म्हणते, अजिबात नाही, कारण आपल्याच मुलीला तिचेच पैसे मिळू नयेत असे कोणते वडील वागू शकतात? ते काही नाही, परंतु आता मी शांत बसणार नाही, मी उद्या डॅडना जा विचारणारच. असं म्हणत आता अस्मिताने प्रतापरावांना जा विचारायचा ठरवलेला असतो. आता हे ऐकल्यानंतर सचिन तर खुश होतो, तर दुसरीकडे प्रियाची सारवासारव मात्र चालूच असते. प्रिया म्हणते, म्हणजे तो नेकलेस माझ्या बॅगमधून पडला असेल, मला कळला नसेल, आणि म्हणूनच मला असं वाटलं की कदाचित माझा नेकलेस चोरीला गेला असेल, कदाचित त्या लॅब असिस्टंटला कुठेतरी पडलेला सापडला असेल ना. असं म्हणत प्रिया आता सगळ्यांनाच खोटं कारण देण्याचं आणि खोटं सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु प्रियाचा हा खोटेपणा घरातील सर्वांना चांगलाच माहीत असतो. तर सायली प्रियाला म्हणते, तो हार चोरीला गेला की चुकून कुठे पडला गेला हे आपल्याला शोधता येईल. आता मात्र प्रिया गप्पच होते, तिला धक्का बसतो, कारण सत्यापर्यंत कोणी पोचू नये यासाठीच तर प्रियाची खोटी कारणं चालू असतात. तर अर्जुन म्हणतो, इझिली शोधता येईल. तर प्रिया विचारते, कसं? तर अर्जुन म्हणतो, CCTV कॅमेरा, तिथून तर आपल्याला कळू शकतं की नक्की या नेकलेसच्या बाबतीत काय घडलं होतं. अगं तन्वी, तू विसरलीस का? ते हॉस्पिटल आहे, मग त्या हॉस्पिटलच्या गेटवर आतमध्ये सगळीकडे CCTV कॅमेरा लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला सत्यापर्यंत तर पोचता येईलच. तन्वी, अगं ते तर माझ्या मित्राचं हॉस्पिटल आहे, त्यामुळे तिथलं CCTV फुटेज मला सहज मिळू शकतं. त्यामुळे तन्वी, तुझा हा नेकलेस त्या लॅब असिस्टंटकडे कसा गेला हेही सहज बघता येईल.
तर सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही उद्याच तुमच्या त्या मित्राशी बोलून घ्या. तर अर्जुन म्हणतो की हो, मी त्याच्याशी बोलूनही घेतो आणि लगेच CCTV फुटेजही मागून घेतो. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, ते सगळं काही आपण नंतर करूयाच, पण आता तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या बरं. आणि तन्वी, हा नेकलेस तिजोरीत अगदी जपून ठेव, आता तरी कुठे हरवू देऊ नकोस. तर प्रिया म्हणते हो. आता मात्र सायली अर्जुन प्रियाकडे पाहू लागतात. तर प्रिया मनाशीच म्हणते, ज्या अर्थी अर्जुनच्या हाती हा नेकलेस लागला त्या अर्थी तो लॅब असिस्टंट मला जसा रिपोर्ट हवा आहे तसा रिपोर्ट तर देणारच नाही. म्हणजे या दोघांना आता खरा रिपोर्ट मिळणार. आता असं बोलताच प्रियाला ठसका लागतो. तर प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. अश्विन प्रियाला पाणी देतो, तिला शांत करतो आणि म्हणू लागतो, तन्वी अगं काय झालंय, कुठल्या विचारात आहेस तू. आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी पाणी पी आणि वर बघ. तन्वी वर कुठे तर अर्जुनकडेच बघत असते, कारण अर्जुनकडे पाहताच तिला सगळं काही कळालेलं असतं की आपलं सत्य लवकरच सायली अर्जुनच्या समोर येणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जेवण झाल्यानंतर सायली अर्जुन ह्या रूममध्ये गप्पा मारत असतात. सायली अर्जुनला म्हणते, आपण ज्यावेळी नेकलेस दाखवला त्यावेळी प्रियाचा चेहरा कसा पांढरा पडला होता बघितलं ना. तर अर्जुन म्हणतो, हो ना, मला तर हसायला येत होतं. खरं तर तिने कल्पनासुद्धा केली नसेल की तो नेकलेस आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. तर सायली अर्जुनला म्हणते, खरं तर एक गोष्ट चांगली झाली, म्हणजे मागच्या वेळीसुद्धा तिने DNA रिपोर्ट बदलले असतील, हे आपण सिद्ध करू शकतो. तर सायली म्हणते, परत आता ती चारही बाजूने कोंडीत सापडली आहे. तर अर्जुन म्हणतो, पण ती आता अलर्ट होईल, कारण तिला आता कळेल की तिला DNA रिपोर्ट जसा हवाय तसा येऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, आता आपल्या हाती अगदी करेक्ट रिपोर्ट येईल. तर सायली म्हणते, आणि नेमकं अशा वेळेलाच ती काहीतरी चूक करून बसेल आणि त्याचीच वाट बघायची आपल्याला. तर सायली म्हणते, हो, पण आता आपल्याला सावध राहायला हवं. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, कारण आता ती काहीही करू शकत नाही. इकडे मात्र प्रियाची झोप उडालेली असते. प्रिया म्हणते, हा काय करू मी आता, असा विचार करत ती आता लॅब असिस्टंटला फोन करते, परंतु लॅब असिस्टंट काही फोन उचलत नसतो. प्रिया म्हणते, या लॅब असिस्टंटला काय झालंय, तू माझा फोन का उचलत नाहीये. नक्कीच त्याने हा नेकलेस अर्जुनपर्यंत का पोहोचवला असेल, त्याने हा नेकलेस अर्जुनला का दिला असावा. जर त्याने रिपोर्टमध्ये बदल केला नाही तर खरे रिपोर्ट सायली अर्जुनपर्यंत पोहोचतील. नाही, मी असं होऊ देणार नाही. काही झालं तरी खरे रिपोर्ट सायली अर्जुनपर्यंत मी पोहोचू देणार नाही, कारण तसं जर झालं तर मी आयुष्यभरासाठी जेलमध्ये जाईन. आता प्रिया पुन्हा त्या लॅब असिस्टंटला फोन करत असते, परंतु फोन काही उचलत नसतो तो. तर आता प्रिया म्हणते, रिपोर्ट बदलण्याचा चान्स तर माझ्या हातून गेलाच आहे, तो पर्याय तर माझ्या हाती नाही, परंतु आता सायली अर्जुनला मी तिथपर्यंत पोहोचू देणारच नाही. त्यासाठी मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं तरी चालेल, पण मी काही झालं तरी हरणार नाही. मी कधीच हे सिद्ध करू देणार नाही की मी तन्वी रविराज किल्लेदार नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण चहासाठी एकत्र जमतात. त्यावेळी प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली, आता तुझा पाय कसा आहे बाळा. सायली म्हणते, आता खूप छान आहे, आता काही दुखत वगैरे नाहीये. तर प्रतापराव म्हणतात, तरी सुद्धा तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे. अर्जुन म्हणतो, हो, मी आहेच तिची काळजी घ्यायला, आणि आताच मी तिला मलम लावून दिला आहे, थोड्या वेळाने पुन्हा लावे ना, आता चहा पिऊन घ्यायचा. असं म्हणत आता अर्जुन स्वतःच्या हातानेच सायलीला चहा बिस्किट भरवत असतो. ते पाहून कल्पना ते प्रतापरावांना म्हणतात, बघा बघा. तर त्यानंतर आता सायली म्हणते, अहो, माझ्या पायाला लागलंय, माझे हात मात्र धडधाकट आहेत, मी खाऊच शकते. तर अर्जुन म्हणतो, पण ज्यावेळी नवरा बायकोचे लाड करत असतो ना, त्यावेळी लाड करून घ्यायचे असतात, हो की नाही, हो की नाही डॅड, बरोबर आहे ना. तर प्रतापराव म्हणतात, 100%. तर कल्पनाताई म्हणतात, सायली, परंतु प्रत्येक बायकोच्या नशिबात असे लाड नसतात बरं का. म्हणजे नवरे म्हणतात 100%, परंतु लाड मात्र 0%. असं म्हणत सर्वजण हसत असतात. प्रतापराव म्हणतात, टोमना, निव्वळ मला टोमना आला, बघितलात ना, लगेच टोमना आला. तर त्याचवेळी त्या ठिकाणी अस्मिता येते आणि म्हणू लागते, डॅड, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तर आता प्रतापराव अस्मिताकडे पाहतात. अस्मिता खूप चिडलेली असते. आता अस्मिता काही न बोलता प्रतापरावांना तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणू लागते, डॅड, हे काय आहे. प्रतापराव म्हणतात, हो, मी बँकेत गेलो होतो. अगं, तुझ्याच कामासाठी तर गेलो होतो ना. तर अस्मिता म्हणते, हो का, मग डॅड, तुम्ही तर परवा इथून त्यांना फोनही केला होता, मग भेटायला जायची काय गरज होती. तर कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, फोनवर काम झालं नाही म्हणून ते भेटायला गेले होते, त्यात काय झालं, तू असं काच विचारतेस. अस्मिता म्हणते, हो का, मग फोनवर बोलणं होऊन 10 वेळा फोन करून भेटायला जाऊन एवढ्या गाठी
ॲक्टिव्हिटी होऊ नये, माझं अकाउंट ॲक्टिवेट का होत नाही आहे, की डॅड त्या बँक मॅनेजरशी हे बोलायला गेले होते. तर आता अर्जुन म्हणतो, अस्मिता तू कोणाशी बोलतेस कळतंय का? अस्मिताही बोलताना भान ठेव. तर अस्मिता म्हणते, हो मला कळतंय आणि म्हणूनच मी थेट विचारते की डॅड तुम्ही त्या बँक मॅनेजरला माझं अकाउंट फ्रीज करायला सांगितलंय ना, माझं अकाउंट तुम्हीच डिॲक्टिवेट केलंय ना. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता गं तू काय बोलतेस? अस्मिता म्हणते, हो डॅड हे सगळं काही तुम्ही केलंय असं मला वाटतंय, कारण आत्तापर्यंत माझं अकाउंट ॲक्टिव्ह व्हायला हवं होतं, मला माझे पैसे का मिळत नाही आहेत? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं कोणाशी बोलतेस तू? अस्मिता म्हणते, मला माहीत आहे, परंतु माझे पैसे मला का मिळत नाही आहेत ते सुद्धा मला कळायला हवं. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता मला कळतंय, पण एक गोष्ट सांग की बँकेत फक्त तुझ्या कामासाठी मी जात नाही, कारण माझी असंख्य कामं असतात त्या बँकेत, माझी कितीतरी लोन त्या बँकेशी आहेत, माझ्या फॅक्टरीचा काही इश्यू असेल तरी मी त्या बँकेत जातो आणि ते करत असताना मी तुझंही काम करतोय आणि तरीसुद्धा तू मला असा जाब विचारतेस. तर अस्मिता म्हणते, पण डॅड माझं अकाउंट ॲक्टिवेट का होत नाही आहे? प्रतापराव म्हणतात, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत अस्मिता, मग त्यासाठी तू कुठल्या थराला जाणार आहेस? अस्मिता तू भानावर आहेस ना? अस्मिता म्हणते, पण डॅड. प्रतापराव म्हणतात, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला? हा व्हिडिओ तुला कोणी दिला? आता मात्र सचिनला घाम फुटलेला असतो, सचिन घाबरून जातो, परंतु सगळ्यांनाच माहीत असतं की हे सगळं काही सचिनचंच काम असणार. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते, तन्वीचं म्हणजेच प्रियाचं आता एखादं प्रकरण जर बाहेर आणलं तर, म्हणजे अश्विन भाऊजींना तिचा खरा रंग दिसण्यासाठी आपण एखादी गोष्ट त्यांच्या समोर आणली तर. आता सायली अर्जुन या गोष्टीचा विचार करत असतात. तर दुसरीकडे प्रिया तुरुंगात महिपत शिकरे आणि नागराज यांना भेटायला गेलेली असते. प्रिया त्यांना म्हणते, एका आठवड्यात मी तुम्हाला इथून बाहेर काढेन, परंतु त्यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल. तर महिपत शिकरे प्रियाला म्हणतात, काय आहे काय नक्की तुझ्या डोक्यात? तर प्रिया म्हणते, सायली अर्जुनचा खेळ कायमचा संपवायचा. आता नक्की प्रियाचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? तर सायली प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.